अजितदादा जिवंत आहेत, सावध व्हा. जर तुम्ही गाढ झोपेत असाल तर लगेच जागा व्हा. आता मी जी बातमी तुम्हाला सांगणार आहे ती ऐकण्यासाठी तुमचं मन अगदी घट्ट करा, कारण आजची बातमी ही साधारण नाहीये. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मोठा धक्का आहे, ज्यानं दिल्ली देखील हादरणार आहे. 14 दिवसांपूर्वी म्हणजेच 28 जानेवारीला अजितदादांचं अपघाती निधन झालं. या धक्क्यातून अजून महाराष्ट्र सावरलेला नाहीये. प्रत्येकाला त्यांच्या मनात एक जखम झाली आहे. आत्ताची घडलेली घटना तर ही आहे, या जखमेवर मीठ चोळणारी नसून सत्याचा वणवा पेटवणारी घटना आहे. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत एक अतिशय धक्कादायक आणि आतली बातमी समोर आली आहे. 28 जानेवारीला दादांच्या अपघाती निधन झालं. सगळीकडे एकच शंका होती की हा अपघात की दुसरंच काहीतरी. काही लोक म्हणत होते की दादा जिवंत आहेत बारामतीमध्ये, आणि उर्वरित महाराष्ट्रात काही गुप्त ठिकाणी अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या की दादा आता अचानक येणार आणि पत्रकार परिषद घेणार. खरं तर कालपर्यंत या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारची स्पष्टता नव्हती. नेते वेगवेगळे दावे करत होते, पण काल अचानक सीआयडीनं चौकशी केली. सीआयडीचा तपास कालपर्यंत त्या ठिकाणी सुरू होता, ज्यामध्ये एक असं धक्कादायक सत्य बाहेर आलं ज्यानं या प्रकरणाचं सगळं चित्रच बदलून टाकलं. कालपर्यंत वेगवेगळे नेते यावर टिप्पणी करत होते. कुणी म्हणत होता की 6 प्रवासी होते तर 5च मृतदेह कसं सापडले, मग 6वा व्यक्ती कोण असा दावा करणारे अमोल मिटकरी होते. तर काल एक अशी थेअरी आली की विमान चालकानंच एक प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालून हा अपघात घडवला. परवा दिवशी एक वेगळीच थेअरी आली की विमान उडवण्यासाठीचा कट झाला, असंही एका मोठ्या खासदारांनी म्हटलं होतं. हे सगळं सुरू होतं, पण तेवढ्यात सीआयडी चौकशी झाली आणि त्यामध्ये अशी धक्कादायक गोष्ट समोर आली, ज्यामुळे आता लोकांना खरंच वाटू लागलंय की दादा येणार आहे. सगळे लोक आता वाट पाहू लागलेत, कारण सीआयडी हे असं पथक असतं ज्यांच्याकडून होणारी तपासणी अतिशय योग्य आणि सखोल असते. काही दिवसांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले होते आणि अखेर सीआयडीनं सगळं सत्य शोधून बाहेर काढलंय. तब्बल विषयांची जबरदस्त चौकशी मुंबई मंत्रालयात झाली आणि त्यानंतर सगळं सत्य बाहेर आलं. दादा खरंच जिवंत आहेत का, या प्रश्नाचं उत्तर आता मिळणार आहे. दादा खरंच येणार आहेत का, आज दादांचं आगमन होणार आहे का, या सगळ्या लोकांचे डोळे लागलेले आहेत. मित्रांनो, आतापर्यंत आपण ज्या काही गोष्टी पाहिल्या त्या केवळ सध्या सुरू असलेल्या चर्चा आणि तपासात समोर आलेल्या काही शक्यतांवर आधारित माहिती होती. या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही प्रकारची अफवा पसरवणं किंवा कोणाच्या भावना दुखवणं नसून लोकांच्या मनात असलेले प्रश्न आणि दादा काही तपासातले दुवे त्यांच्या समोर मांडणं हाच आहे. दादांच्या बाबतीत जे काही घडलं ते खरं सत्य आहे का, हे येणारा काळच ठरवेल. आता एक तारीख सांगितली होती, या तारखेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं, पण व्हिडिओत सांगितलेली माहिती ही केवळ शक्यता आहे, याची नोंद घ्या. आम्ही कोणत्याही फॅक्ट्स किंवा कुठल्याही गोष्टीची पुष्टी करत नाही आहोत. तुम्हाला काय वाटतं? विमानाच्या रंगामध्ये झालेल्या बदलाची थेरी, प्रवाशांच्या संख्येतला जो संशय व्यक्त केला जातोय, किंवा जे काही नेते आहेत जे काही प्रश्न उपस्थित करतात, त्यांच्यातून खरं सत्य कधीतरी बाहेर येईल का? तुमच्या मनामध्ये काय आहे? दादा खरंच परत येतील असं तुम्हाला वाटतं का? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण तुमची प्रत्येक कमेंट महाराष्ट्राच्या मोठ्या प्रश्नावरचं एक उत्तर असू शकतं.